वटपौर्णिमेनंतर तर सण चालू होतात सगळे फटाफट मस्तपैकी. रात्रीची आपली ब्लॉगिंग होते. मरोळ नाक्यानंतर जो पाऊस डेंजरवाला चालू झाला म्हणजे पुढच्या साईडला मी तर थांबलेलो. अरे वा, कॅमेऱ्यात दिसणार नाही मला असं वाटतं, पण मस्त अंधार आहे पूर्ण. जरा क्लोज कॉल झालेला आत्ता. तो मुलगा फोनवर बोलत होता आणि गाडी चालवत होता. मस्त दादांनी लेफ्ट घेतला. अंदर कैसे रहेगा? यूट्यूब देगी ना मुझे? तुमचे ना व्हिडिओज देखता रोज. सिरियसली? रोज बघतोस? गुड आफ्टरनून फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बापरे, आता शगून निघाल्या गाडी बंद पडली. हा व्लॉग टाकेपर्यंत इंडिपेंडन्स डे झालेला असेल. स्टील हॅप्पी इंडिपेंडन्स डे टू ऑल. कारण आज ऑफिसमध्ये होतं आहे. आज व्हाईट घातलं आहे मी. ऑफिसमध्ये इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन होतं आणि निघालो आहे आपण. जास्त लेट नाही करायचा आहे हा व्लॉग पोस्ट करायला, नाहीतर एकदमच असं होतं की 10 दिवसानंतर व्लॉग जातात. तोपर्यंत लिटरली लोक दुसऱ्या वाईब्समध्ये असतात. दुसऱ्या जे काय आता सण चालू होतील दनादन. वटपौर्णिमेनंतर तर सण चालू होतात सगळे फटाफट. एव्हरी डेचं झालं आपलं. आपण रोज उशिरा निघायला लागलो आहे मस्तपैकी. रात्रीची आपली ब्लॉगिंग होते. सकाळी जरा पावसाने सरप्राईज दिलं, म्हणजे पडून गेलेला आणि रस्ते पूर्ण ओले करून चिखल करून गेलेला. तर सगळं टी शर्टवर वगैरे चिखल उडलेला. व्हाईट टी शर्टवर असं एकदम विजिबल होतं. जरा रस्ता चेंज करूया का असा विचार करतो आहे मी. पवईवरून जाऊया का मस्त लेक साईडने. पण जो टाईम झाला आहे आणि या टाईमला तिकडे मस्त ट्रॅफिक वगैरे असते. चल बाई, नंतर बघ मुली. खाली छोडी बटाटा है. मेन स्ट्रगल तर बाबा हे मार्केट एरिया आहे इकडचा. या टाईमला इकडे मस्त गर्दी असते. लोक भाज्या घ्यायला बाहेर निघतात. छोटासा मार्केट एरिया आहे. मस्तपैकी श्रावण चालू झाला आहे आणि हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन्सना जेवण जात नाही ॲज पर रिपोर्ट्स. म्हणजे मी थोडीशी ऑफिसमध्ये असं जस्ट बोलता समजलं लोकांना जेवण जात नाही पहिल्याच दिवशी श्रावणातला. हा रस्ता असा आहे ना की इकडे तुमच्या पुढे रिक्षा पण असेल ना तर लफडा होतो, कारण गर्दी असते खूप. रिक्षाला पण जायला मिळत नाही. पण आज जरा सूममध्ये निघालो. सुकं आहे, जरा मस्त वाटतंय. ओलं असेल तर जरा. मी सकाळी लिटरली मी शूट नाही केलं, पण अशी बाईक चालवतो सकाळी लिटरली पूर्ण टाईम. म्हणजे असं नाही की मी थोड्या डिस्टन्ससाठी. मरोळ नाक्यानंतर जो पाऊस डेंजरवाला चालू झाला म्हणजे पुढच्या साईडला मी तर थांबलेलो. मी बोललो रिस्क नाही घ्यायचे बाई. रिस्क घेतलीच नाही. मी थांबून तिकडे बोललो पाऊस गेल्यानंतरच निघणार मी, कारण रेनकोट नव्हता आपल्याकडे. ऐसेही पूर्ण रस्ताभर मी हे अशी बाईक चालवत आणली. रॉक्शनचं प्रशासन गाणं कोणी ऐकलं आहे काय माहिती नाही मला, पण मस्त गाणे. पुढारी पेपर एक आहे मराठी, त्याच्यामध्ये त्या गाण्याबद्दल आलेलं, कारण खरंच गाणं चांगलं आहे. 60% शिव्या आहेत. 60% शिव्या, 40% नॉर्मल वर्ड आणि 100% लॉजिकल मिनिंग. 100% खतरनाक गाणं आहे ते. डेंजर, भारीच. काय बोलणार बघा. आईला ह्यालाच बोलतात ट्रॅफिक जाम होणं. कोणाचा तरी इगो हर्ट झाला असेल, दोघांमध्ये चिपकले असतील. अरे वा, कॅमेऱ्यात दिसणार नाही मला असं वाटतं, पण मस्त अंधार आहे. पूर्ण अंधार आहे. काय दिसतंय कॅमेऱ्यात आय डोंट नो. नाईट मोड ऑन आहे की नाही ते पण मला माहीत नाही. असेल ऑन तर असेल. काय चालू अप्परवर काय बोलायचं यांना. जरा क्लोज कॉल झालेला आत्ता. तो मुलगा फोनवर बोलत होता आणि गाडी चालवत होता, आणि त्यात पण माझ्या लेनमध्ये. काय बोलणार. मौत को छू के टक से वापस आ सकते. सकाळी मी एवढ्या फास्ट नाही येऊ शकलो, कारण पूर्ण ओलं आणि त्यामध्ये पूर्ण चिखल उडत होता. रेनकोट नाही. ज्या स्पीडने मी आता जातोय जरा मजा येते. ही बाईक ना मस्त थोडीशी पळवायला मजाच येते. म्हणजे असं सुका रस्ता एकदम मस्त. जामच फास्ट अँड फ्युरियस चाललो आपण. कॅमेरा अँगल कसा आहे मला माहीत नाही. मी थोडासा वर केला आहे कॅमेरा. जा ना तिथे ज्या इच्छा गावात रे. मस्त दादांनी लेफ्ट घेतला. जाऊन अडकलो असतो आपण, खालीच उतरायला लागला असतो. ठीक आहे.
त्याने लेफ्ट घेतलं ना पटकन. हां, हे काय काय लोक असे जरा चांगलं पण सजेस्ट करतात. जर त्यांना असं वाटलं की तुम्ही हे ते समजतात की आता स्कूटी फटकन नाही जाऊ शकत, जास्त CC आहे तर फटकन निघून जाऊ शकतो. कारण इकडे आरे कॉलनीचं एक आहे, तुम्ही जेवढं पटकन निघून जाल तेवढे तुम्ही सेफ. नाहीतर इकडे अडकले ना, लिटरली मला माहिती आहे मी 40 मिनिट्स मी असा लिटरली जागेवर उभा राहिलेलो आहे. म्हणजे इवन बाईक पण नाही जाऊ शकत, एवढी पण जागा नाही राहत. ह्या गोष्टी खूप होतात आरे कॉलनीमध्ये. जी लोक आहेत प्रामाणिकपणे थोडे रूल्स सगळेच ब्रेक करतात, एवढं कोण आहे नाही, ठीक आहे. तर ज्यांना कळतं ना की अति न करता आपण करू शकतो ट्रॅव्हल, खूप लोक अति करतात आरे कॉलनीत, त्या लोकांना ह्या गोष्टींचं गांभीर्य आहे की भाई असं काय चालतं काय नाही. आजकाल सगळे चांगले वाटायला लागलेत, भरोसा नाही पुढे जाऊन कोणाशी माझी भांडणं होतील. नाही, माझा मूड चांगला आहे, इन शॉर्ट मूड चांगला आहे, सगळे चांगले वाटत आहेत. असं जर रोज राहिलं ना तर जरा मस्त प्लेझेंट व्लॉग्स होतील, पॉझिटिव्ह फिलिंग फुल ऑन. मस्त आवडीची गाणी लावायची, पण ब्लूटूथ लावा, हेडफोन्स लावू नका किंवा असं, कारण कानाला त्रास होतो त्याने. ब्लूटूथ सजेस्ट का करतोय, कारण ब्लूटूथ बनवलेच जातात त्या हिशोबात की तुम्ही जास्त मोठ्या आवाजात साऊंड किंवा गाणी नाही ऐकू शकत. त्यांनी बॅलन्स केलेलं असतात गोष्टी. सेकंड थिंग, मागच्या हॉर्नचा वगैरे पण आवाज येतो प्रॉपर, सगळं कुठे काय दुर्लक्ष नाही होत काय नाही. त्यामुळे ब्लूटूथ लावा, मस्त आवडीचं गाणं लावा, मस्त छोटी राईड करा. नाही शपथ काय पाहिजे लाईफमध्ये. अनु जैनची गाणी ऐका, आईच्या गावात सध्या त्याने 2-3 गाणी मस्त दिली आहेत. मेमरीज बनवा, मेमरीज इम्पॉर्टंट आहेत. काय नसतं तुमच्या आईला, मस्तपैकी जे पाहिजे ते करा लाईफमध्ये. आपल्या आईवडिलांनी एवढे सॅक्रिफाईस केलेत. मी माझ्या वडिलांना सहज प्रश्न केला, पप्पा कुठे गेलेत आत्तापर्यंत तुम्ही फिरायला, असं की एकदम मेमोरेबल राहील. त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे. का? कारण त्यांनी आपल्यासाठी जे सॅक्रिफाईस केलेत. थोडासा इमोशनल पार्ट होऊन जातो तो. पण असं नाही की त्यांनी तुम्हाला एवढी चांगली लाईफ दिली आहे तर ठीक आहे ते मेमरीज नाही बनवू शकले. त्यांना घेऊन जा कुठेतरी, मेमरीज बनवा. ऑर एल्स त्यांची नाही इच्छा तर तुम्ही मेमरीज बनवा, कारण त्यांनी तुम्हाला एवढं कॅपेबल केलंच आहे. आईच्या गावात ब्लॉग सिरियस नाही पाहिजे, मज्जानी लाईफवाला पाहिजे. रवी किशनचा लगेच डायलॉग ऐकायचा, पैसे नाहीत, अरे मनी फॉलोज. Money follows, my brother. Money follows. काय त्या BMCच्या कारवाईचा फायदा परत चालू झाले इकडे. परत लोक रस्त्यावर चालायला लागलेत. परत बाईक आणि कार आणि ऑटो सगळ्यांना त्रास. आत्ता आहे तो. खूप वाटतं ना असं गायक असतो तो, हा पार्ट मी कसला गायला असता मस्तच एकदम. ना मिर्जा ना मी ना माहिर ना जाहिर करूँ कुछ है मैं पर जो भी लिखा है हाँ जिया है ऐसे 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 जैसे जैसे वैसे. आग लगा दी. युद्ध चालू होतं डायरेक्टच्या आईला. घोडदळ आधी पुढे जा, कापा सगळ्यांना. आणि आईच्या गावात साकी नाका सिग्नल लिटरली यार. माझा तसा घोडाच आहे. म्हणजे मी माझ्या बाईकला नाव नव्हतं दिलं, पण घोडा बोलतो आपण याला. अच्छा, ही याने पूर्ण पॅक करून निघालाय हा. अच्छा गावात मला वाटतं डायरेक्ट पुण्यालाच थांबणार आहे. एवढं त्याने पूर्ण रेनकोट पूर्ण म्हणजे चैन पण लावून टाकली आहे डायरेक्ट. आणि ना कुठे लांबपर्यंत ढगत नाही दिसत आहेत मला की पाऊस पडेल, एवढं त्याने स्वतःला पॅक केलं. हां बघूया परत येतोय का बघूया. हां आपण वेट करू त्याच्यासाठी. मस्त पार्क करून गेले तरी कोण नाही आतमध्ये, मस्त आडवी तिडवी पार्क केली. सकाळी मी बघितलेलं ॲक्च्युली पोलीस सकाळ त्या साईडने फाईन मारत होते लिमिटेड ट्रक्सवर. फाईन मारण्यापेक्षा मी तर बोलेन ना त्यांना पूर्ण म्हणजे साखळ्याच टाका, टायर पूर्ण हे करून टाका त्याचा. हल्लेच नाही पाहिजे तिथून. जोपर्यंत 15-20 हजाराचा फाईन मारायचा, भरा फाईन, परत लावू नका, नाही तर उद्या पुन्हा येऊन फाईन मारू, अशा लिटरली धमक्या दिल्या पाहिजे. त्याशिवाय नाही सुधारणारी लोक. गाडी कोणती, एक नंबर गाडी आहे. MG वा 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 वा.
मस्तच रे. हो 80 लाखाची गाडी 125%. ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत ना फुल इलेक्ट्रिकवाला आहे तो. मर्सिडीज इलेक्ट्रिक, MG इलेक्ट्रिक. आज फिलॉसॉफीवाला डे वाटला मला, काय माहीत का असं फील होते. जास्तच फिलॉसॉफी होत आहेत. अरे चला, भविष्यासाठी 10-15 मिनटं नका लावू. मला आता 2 मिनटाचं डिस्टन्स आहे घरी जायचं. अच्छा, गावात समोर रिकाम आहे तुमच्या आता रे. ते कसली ट्रॅफिक झाली. एवढी लंबी चौडी ट्रॅफिक झाली रे एकदम. म्हणजे हा रस्ता ब्लॉक, म्हणजे तो रस्ता पण ऑलमोस्ट ब्लॉक असणार. त्याला काहीतरी सोल्युशन काढायला लागेल. आता इथे जाऊ शकतो का? अरे वा, इकडे जाम आहे. काका ओळखीचे होते माझ्या, पण जाऊ दे आता. आईच्या गावात हा यार, बाईकवाले नाही सुधारणार. थोडा सेन्स ठेवून ना जायला. माझ्या इथे जायला पण मला बापरे बाप. आईच्या गावात चला. जेवढं स्ट्रगल पूर्ण मला प्रवासात नाही झालं, जे इकडे येऊन झाले माझ्या एरियात. आणि एवढ्या मोठ्या स्ट्रगल नंतर पोचलो मस्तपैकी. चिल मारू आता 2 दिवस. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल. म्हणजे कॉन्सेप्ट असं आहे की तुम्ही नवीन आहेत आणि व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करा ना. काय कोणाचं बिघडत नाही आणि पैसे नाहीत भाई आपले. फ्री आहे सबस्क्रिप्शन, फ्री, विदाऊट मनी. सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स, पूर्ण व्हिडिओ बघा, तो पण फ्री आहे. मस्तपैकी टेन्शन फ्री होऊन एन्जॉय करा. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओत. बाय, टेक केअर. अभी बहुत टाइम है. है क्या अंदर कैसे रहेगा? यूट्यूब देगी ना मुझे. थैंक यू. टाइगर, मैं तुमके ना वीडियोस देखता हूँ रोज. सिरियसली रोज बघतोस? दे टाळी दे. मस्त.